नमस्कार. मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. वडगाव मावळ पंचायत समितीच्या आवारात असणारे स्वच्छतागृह वडगाव नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी. त्यामुळे वडगावात येणाऱ्या हजारो नागरिकांच्या स्वच्छतेबाबतची रोजची सुविधा तात्काळ राबवता येईल. यासाठी लवकरात लवकर ही स्वच्छतागृह पंचायत समितीने नगरपंचायतीकडे वर्ग करावीत, अशा प्रकारची मागणी वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक अजय भवार यांनी पंचायत समितीला केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सेवक थोरात यांना दिले असून पाहूया या संबंधीचा रिपोर्ट. भवार मावळ न्यूजशी बोलताना नेमके काय म्हणाले? आता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तुम्ही भेटले, कुठल्या संदर्भात भेट झाली आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात काय सांगितले? स्वच्छतागृहांच्या संबंधी तुमची काय भूमिका आहे? तर तुमच्या सर्वांना नमस्कार करतो आणि आपलं मावळ परिसर मावळ न्यूज चॅनेलचं देखील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मावळ पंचायत समितीमध्ये येण्याचं कारण म्हणजे मुख्य कारण म्हणजे आज आपण बघतोय की मावळ पंचायत समितीच्या खालील आवारामध्ये जी शौचालय आहे ते शौचालय काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. याचं कारण म्हणजे त्याची प्रामुख्याने देखभाल जी होणं गरजेचं आहे ती होत नाहीये. त्यामुळं मी वडगाव नगरपंचायतचा नगरसेवक या नात्याने ती पाहणी केली असता मी जे BDO साहेब आहेत किंवा मावळ पंचायत समितीच्या सभापती ताई असतील किंवा उपसभापती कारकी दादा असतील यांना देखील निवेदन दिलेलं आहे की या शौचालयाची जी देखभाल आहे जी नगरपंचायत करेल. आणि बाहेरून जर आपण पाहिलं या वडगावमध्ये जे सर्व रिक्षा चालक असतील किंवा स्थानिक व्यापारी असतील किंवा वडगाव हद्दीमध्ये मावळ भागातनं जे नागरिक येतात यांना शौचालयाची मुख्यतः खूप प्रामुख्याने खूप अडचण भासते. त्या हेतूने मी मुख्य BDO साहेब असतील यांना देखील निवेदन दिले किंवा सभापती ताईंना देखील निवेदन दिले की याची देखभाल नगरपंचायतच्या वतीने होईल. याकरता तुम्ही किती तारखेला निवेदन दिले त्यांना? आपण एक हप्ता झाला निवेदन देऊन त्यांना. वडगावच्या नगरपंचायतीच्या हद्दीतल्या इतर ठिकाणी सुद्धा हायवेला असेल किंवा केशवनगर असेल या भागात सुद्धा शौचालय किंवा साध्या साध्या मुताऱ्या सुद्धा नाहीये. त्याच्याबद्दल तुमच्या नगर परिषदेची काय भूमिका आहे? म्हणजे काय करणार आहात तुम्ही? वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये देखील काही भागांमध्ये प्रामुख्याने आपण शौचालय उभे केलेली आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर फक्त पंचायत समितीचा जो आवार आहे या बाहेरच्या एरियात नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की या ठिकाणी चांगलं शौचालय झालं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये महिलांना देखील प्रामुख्याने जाता येईल. या ठिकाणी पाहिलं तर आपण महिलांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. त्या संदर्भात निवेदन दिल्यानंतर BDOने तुम्हाला काय आश्वासित केलंय? नक्कीच त्यांनी सांगितले आम्हाला की या 12 तारखेची जी मीटिंग आहे BDO साहेब असतील किंवा सभापती ताई असतील आणि उपसभापती साहेबराव कारके असतील यांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा आम्ही देखील त्या मीटिंगमध्ये चर्चा करून यामध्ये एक चांगला मार्ग आपण काढू. म्हणजे ही सगळी शौचालय सध्या पंचायत समितीच्या ताब्यात आहे. सध्या तुमच्या ताब्यात पाहिजेत नगर पंचायतीची अशी मागणी केली. हो, सध्या हे जे शौचालय आहे ते प्रामुख्याने पंचायत समितीच्या आवारात त्यांच्या हद्दीमध्ये आहे. आणि मी विशेषतः खूप वारंवार मागणी करतोय त्यांना की बाबा या शौचालयाची जर देखभाल व्हावी अशी जर सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे मी प्रामुख्याने त्याची जबाबदारी घेतली की नगरपंचायतचे आमचे जे CO साहेब आहेत की त्यांना देखील मी सांगितलेलं आहे आणि ते देखील म्हणले की काही हरकत नाही, आपण जे वॉल आहे ते बाहेरनं लोकांना एंट्री करता येईल, म्हणजे येणं जाणं करता येईल, त्याचा वापर करता येईल. आणि शनिवार रविवार प्रामुख्याने जसं पंचायत समिती बंद असते शनिवार आणि रविवार, मग याची देखील शनिवार रविवार या पंचायत समितीची देखील सेफ्टी राहावी यासाठी मी त्यांना सांगितलं की बाबा आपलं आतली जी बाजू आहे त्या ठिकाणी एक सुरक्षेसाठी एक गेट बसवावं. मग त्याचं शनिवार रविवार ते लॉक करतील आणि बाहेरचं जे आपण जे डोअर करणार आहे वॉल नागरिकांना ते नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुलं राहील.